केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरला सदिच्छा भेट देऊन पारंपरिक पद्धतीनं आपलं कुलदैवत श्री ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं। ज्योतिबा मंदिरात आगमन होताच त्यांचं सनई चौघड्या वाजवून राजेशाही थाटात स्वागत करण्यात आलं। श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर सोमवारी सकाळी 10:30 वाजता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं आगमन झालं। सनई चौघडा वाजवून त्यांचं पारंपरिक पद्धतीनं राजेशाही थाटात स्वागत करण्यात आलं। ज्योतिबा मंदिर प्रवेशद्वारावर महिलांनी पंचारती ओवाळून औक्षण केलं। ज्योतिबाचे समस्त पुजारी समाजाच्या वतीनं त्यांना श्रीफळ, फेटा, शाल, श्री ज्योतिबाची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला। मंत्री सिंधिया यांनी दर्शनाच्या आपल्या पारंपरिक पद्धतीनं प्रथम नंदीदेवाच्या दर्शनापासून प्रारंभ केला। यानंतर त्यांनी श्री महादेव, चोपडाई, ज्योतिबा, काळभैरव, श्री दत्त यमाई देवीचं दर्शन पत्नी प्रियदर्शनी आणि मुलगा महाआर्यमन यांच्यासोबत घेतलं। देवस्थान सचिव शिवराज नायकवडी, प्रांताधिकारी समीर शिंगटे, पन्हाळ तहसीलदार माधवी शिंदे, ज्योतिबा मंदिर कार्यालयाचे प्रभारी धैर्यशील तिवले, सिंधिया ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी अजित जुगर, समस्त सिंधिया घराण्याचे वंश परंपरांचे मिटके पुजारी, ग्रामस्थ उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल।